कसं आहात तुम्ही? तर आज वातावरण खूप चांगलं झालंय, म्हणजे मस्त आहे. इकडं काळा ढग आले आणि इकडं नॉर्मल असं आहे. आणि मग आज मी तुम्हाला गच्चीवर जाऊन आमचं वातावरण सगळं दाखवणार आहे. तर चला, वारं बघा किती सुटलंय. हम्मा यार, स्टँडला जरा वर घ्यायला लागेल. तर कसं घ्यायचं मी तुला दाखवते, चला. तर आपण गच्चीवर आलो आहे. वातावरण खूप चांगलं आहे. आणि इकडे पण मी इकडचं दाखवते. हे लिंबूचं झाड आहे. इथे एकच लिंबू लागलाय आणि खाल्लं सगळे लाकूड आणा ते इथं टाकले. इथं थोडे थोडे झाड आहेत. इथं झाड आहेत. अजून इकडचं लावायचं आहे. अजून तुम्हाला कावलं दाखवू. तो आत्ता जस्ट हे घालत दिसतं का? उडून गेला. तर बघा इकडं ढग कसं झालंय. आणि तर इथं वार खूप चांगलं सुटलंय. आणि इकडं पाणी ठेवायला इथं पाणी ठेवलंय कावळा आणि चिमणीसाठी. म्हणजे चिमणी कावळं जरी येईल तर इथनं पाणी पिऊन जाईल. तर बघा आत्ता जस्ट इथं होता माझा कावळा, जस्ट इथं होता आणि मी इथं जस्ट. आणि इकडं वातावरण खूप चांगलं आहे. इकडं मस्त वातावरण. आणि इकडं सगळे झाड आहेत. म्हणजे आता ना रेनी सीझन स्टार्ट होणार नाही ना, म्हणून झाडं तिकडं लय पावसाचं पाणी इकडं पडत नाही, इकडं लय पडते. मग त्यापेक्षा झाडांना पण पाणी मिळू शकतं ना पावसाला, म्हणून इकडं झाड लावले. तुम्हाला दाखवते. एक इकडं आहे झाड, एक झाड इथं खाली आहे, ॲलोवेदिकचं आहे. आणि बाकीचे सगळे इकडे आहेत. बघा किती झाड आहे. एक इथं खाली आहे इथे. आणि इकडं बघा किती झाड आहेत. पूर्ण झाडच आहेत. झाडच आहे इथं पूर्ण. बघा आणि इथं फुल पेन लागलं, कडीपत्त्याचे झाड आणि सगळे झाड आहेत. फक्त गुलाबाचं झाड फक्त कुठं गेलं काय माहिती, दिलं वाटतं गिफ्टला. आम्ही झाडं पण देतोय. आणि बघा तुम्हाला एक फुल दाखवते कसं आहे. पुढं अरे फुल कुठं आहे? हा हे कुठं आहे? अरे का दिसेना? थांबा तुम्हाला दाखवते. हे ना स्टँड बघा ना, दिसत नाही जरा खाली. हे कुठलं झाड आहे? हे आंब्याचं आत्ता जस्ट लावले. आणि हे आहे ते झाड, हे फुल आहे. दाखवते जरा लांब नाही दाखवते. तर हे आंब्याचं झाड आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे. इथे एक झाड दिसतं. हा जरा झूम करतो. तर बघा हे आहे ना पांढरं फूल आहे. म्हणजे जे आपण जसं फूल असते ना पांढरं, तसंच हे वाला फूल आहे. हे बघा हे फूल पुढे. हा हे फूल बघा किती सॉफ्ट आहे.
पण ते ना घाण झाले, खूप घाण झाले. आणि इथलं वातावरण खूप चांगलं आहे. तर बघा इथं सगळीकडे धप हे करते. आणि फायनली ही आमची गच्ची आहे. ही आमची गच्ची आहे. आणि इथं का मोठा आंब्याचं झाड आहे. आणि इथं सगळं गाय ते इकडं बांधल्या, तिकडं कड्याला थांबला खूप सकट तर तिकडचं दिसायला का. तर ही आपली गल्ली दिसते हाय. आणि आजचा ब्लॉग नाही एवढा. तर मग अशी कावला आलं तर तिथं आहे. इथं ना तिकडं पण गेला. आणि इकडं टेन्शन नाही, इथं गच्चीवर साप पण आहे. म्हणजे झाड इथं लय भीतीच वाटते. रात्री इथं झोपायला भीती वाटते, कारण की साप बी पाला एकदम तिकडनं असं. म्हणून काय टेन्शन नाही. खरं इथं काय नसतं, गच्चीवर कुणाचं साप येत नसतं. कोणाच्या इथं गच्चीवर येत असतं, खरं आमच्या गच्चीवर काय नाही. तर खाली मी बघते, खाली सगळं लाकूड आणून इथं ठेवलं. काय टेन्शन नाही आहे. आणि मी तुम्हाला माझी गच्ची पूर्ण दाखवते. तुम्ही फक्त बघत राहा. बघा, पहिला ही टॉप आहे, म्हणजे इकडं पण आहे आणि इकडं मध्ये पण आहे आणि इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे. टोटल 4 गॅप्स आहेत आमच्या. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 5. तर 5 गॅप्स आहे. आणि आज ना आजचा दिवस खूप चांगला होता. आणि काल इथं मुंग्या इथं रात्री कॉकरोच येतात. झोपत म्हणजे जरा भीती वाटते. कॉकरोच कानात वगैरे गेला म्हणजे परत डॉक्टरकडे जायला लागेल. म्हणून इथं आम्ही एकदा झोपले नाही, लईदा झोपले खरं. जेव्हा आम्ही झोपलेलो तेव्हा इथं काहीच नव्हतं. कॉकरोच आणि किडा नव्हता. आत्ता आलेत. आणि आता इथं जस्ट इथं गेली चिमणी. आता इथं अशी गेली. इथं पक्षी पण लई येतात. इथं सारखं येतात, पाणी पितात आणि जातात थोडं. नाही तर त्या नारळाच्या झाडावर बसतात. आणि तिकडं नारळाचं झाड आहे, तिथं बसतात. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय, थँक्यू.